नमस्कार. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल काही क्षणांपूर्वीच जाहीर झाले. ही 2 वर्षातून एकदा होणारी निवडणूक असते. दर 2 वर्षांनी काही सदस्य रिटायर होतात आणि त्या रिटायर झालेल्या सदस्यांच्या ऐवजी नवे सदस्य निवडून दिले जातात आणि हे नवे सदस्य निवडून देण्याचं काम असतं ते आपल्या विधानसभेच्या आमदारांकडचं. विधानसभेच्या सदस्यांमधून हे सदस्य ह्या विधान परिषदेच्या आमदारांना सदस्यांना निवडून देत असतात. विधान परिषदेचे काही आमदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून देखील निवडून दिले जातात. याशिवाय विधान परिषदेचे काही आमदार हे शिक्षक मतदारसंघातून आणि पदवीधर मतदारसंघातून सुद्धा निवडले जातात. त्यापैकी आता विधानसभेतून काही आमदार निवडण्याची ही प्रक्रिया होती आणि ही प्रक्रिया नुकतीच पार पडली आणि अर्ध्या पाऊण तासापूर्वी याचे निकाल हाती आले. भाजप त्यांनी 5च्या 5 उमेदवार त्यांचे निवडून आणले. शिवसेना जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आहे त्यांनी 2च्या 2 उमेदवार आपले निवडून आले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2ही उमेदवार निवडून आणता आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा 1 उमेदवार निवडून आला. काँग्रेस या पक्षाचा 1 उमेदवार निवडून आला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जो 1 उमेदवार होता जयंत पाटील शेकापचे ते मात्र या निवडणुकीत पराभव झाले. ही निवडणूक 11 जागांसाठी होती आणि या निवडणुकीमध्ये एकूण 12 उमेदवार उभे होते. पहिल्या राऊंडला अर्थात भाजपचे 4, शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून आला कारण त्यांनी पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण केला. 23चा कोटा होता. आणि दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकाची जी मतं होती ती अर्थात सदाभाऊ खोत यांना ट्रान्सफर झाली भाजपची मतं आणि उर्वरित मतं आता नेमकी कोणाची मिलिंद नार्वेकरांना ट्रान्सफर झाली हे आता सांगणं फार काही काय म्हणूया गुप्त राहिलेलं नाही आहे. तर ही मतं अर्थात शिवसेना शिंदे गटाची मतं ही नार्वेकरांना ट्रान्सफर झाली असं म्हणावं लागेल आणि नार्वेकरांचा विजय झाला. हे सगळं ठीक आहे, जय पराजय नेमकं, पण याचा अन्वयार्थ लावत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात येते की नेमकं पराभव कोणाचा झाला. पराभव शरद पवार पुरस्कृत जयंत पाटील शेकापचे उमेदवार जे होते त्यांचा झाला का? बिलकुल नाही. तर हा पराभव महाविकास आघाडीचाच झालेला आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स राहिला, ज्या पद्धतीचा जनादेश महायुतीनं पाहिला, त्यानंतर महायुतीचे 3 प्रमुख नेते राज्यातले देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार ह्या तिघांनी सुद्धा एकी दाखवली. या तिघांचं एकमत या निवडणुकीत पाहायला मिळालं. या तिघांचं समन्वय या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तिघांचं संघटन पाहायला मिळालं. एकमत, संघटन आणि समन्वय ह्या तिन्ही गोष्टींचा अभाव मात्र महाविकास आघाडीमध्ये आपल्याला दिसून आला. हा जर अभाव तिकडे नसता तर मात्र त्यांचे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून आले असते. ह्याबद्दल शंका मनामध्ये अजिबात नाही किंवा किंतु परंतु काहीच नाही आहे. म्हणून महाविकास आघाडीनं पराभव कोणाचा केला तर महाविकास आघाडीनं पराभव स्वतःचाच केला. गरज होती का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एक स्वतःचा उमेदवार देण्याची? बिलकुल गरज नव्हती. जयंत पाटील यांना शरद पवार साहेबांनी उभं केलं होतं तर अर्थात पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणणं हे सर्वांचं कर्तव्य होतं. त्यामुळं प्रज्ञा सातव आणि जयंत पाटील या दोघांचा विजय होणं अपेक्षित होतं. मात्र अनपेक्षितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या मिलिंद नार्वेकरांची एंट्री झाली आणि नार्वेकरांनी ही सीट बळकावली. नार्वेकर विजयी झाले. त्यामुळं नार्वेकर जरी विजयी झाले असले तरी त्यांनी पराभव कोणाचा केला तर तो आपल्याच उमेदवाराचा पराभव केला. नार्वेकर अर्थात सर्वपक्षीय उमेदवार आहेत असं सुद्धा प्रताप सर नाही म्हणाले, परंतु त्यांना अर्थातच शिवसेनेच्या शिंदे गटाने अप्रत्यक्षरित्या मदत केलेली आहे. दुसऱ्या पसंतीची मतं दिलेली असणार आहेत त्याला, याबद्दल शंका असण्याचं कारण नाही. परंतु ही एक गोष्ट मात्र आपल्या लक्षात येते की महाविकास आघाडीच्याच उमेदवारानं महाविकास आघाडीचाच पराभव केला. जिथं एकतर सदाभाऊ खोतांचा पराभव होईल असं वाटत होतं किंवा शिवाजीराव गर्जेंचा पराभव होईल असं वाटत होतं. मात्र ह्या दोन्हीही शक्यता
आपल्याला झाल्या नाहीत, म्हणजे यशस्वी ठरल्या नाहीत हे दोन्ही समीकरणं, मात्र पराभव हा महाविकास आघाडीचाच झाला. अजितदादा पवार यांची मात्र या निवडणुकीमध्ये सरशी झाली, कारण वाटत होतं तेवढ्यापेक्षा जास्तीची मतं अजितदादा पवारांना मिळाली. जवळपास 42च्या ऐवजी 47 मतं त्यांना पहिल्या पसंतीची मिळाली. अर्थात भाजपला सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्तीची मतं पहिल्या पसंतीची मिळाली. मग नक्की मतं कोणाची कमी झाली ह्याबद्दल शंका घेण्यास वाव आहे, आणि अर्थात याचं बोट काँग्रेसकडं जातं. मात्र केवळ काँग्रेसकडं बोट दाखवण्याच्या ऐवजी आपला समन्वय नेमका कुठं कमी पडला हे पाहायला पाहिजे. कारण आपणच आपली जिरवली असं आता जर वाटत असेल तर मात्र ही खूप वाईट गोष्ट आहे. महाविकास आघाडीला खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमुळं एक आत्मविश्वास आला होता. त्यांच्यामध्ये खरं तर चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं कार्यकर्त्यांमध्ये, आणि या उलट महायुतीमध्ये निराशेचं वातावरण निर्माण झालं होतं. पण ह्या निवडणुकीचा मेसेज असा आहे, म्हणजे ही निवडणूक म्हणजे लोकसभेची निवडणूक नव्हे, किंवा ही निवडणूक म्हणजे येऊ घातलेली विधानसभेची निवडणूक नव्हे, तर ही निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीसाठीचा आत्मविश्वास वाढवणारी निवडणूक आहे. आणि तो आत्मविश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा वाढलेला आता इथून पुढे दिसून येईल, आणि या उलट महाविकास आघाडीला फटका बसल्याचा दिसून येईल. त्याच्यामुळं आपणच आपली जिरवली आणि आपणच आपले पाय ओढत आहोत हे आता महाविकास आघाडीनं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी संघटन दाखवलं, समन्वय दाखवला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमत दाखवलं, आणि आपले सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आणले, याचा अर्थच असा होतो की त्यांना लोकसभेमध्ये आलेलं अपयश हे आता धुवून काढायचं आहे, आणि त्यासाठी ते प्रयत्न